कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, गरम गरम वडा घ्या, पेपर ठेव। हो, वडा खाऊन घे। गरम आहे, जरा एक 5 मिनिटं दे। आई मस्त झालाय वडा। हो ना? अहो तुम्ही अजून खाल्लंच नाही। अगं गरम केवढा आहे? अजून आणू का ग? नाही नाही, गरम आहे अजून। येऊ का? निखिल, निखिल ये ना ये। अरे बरं झालं वेळेत आलात। मी तुमच्यासाठी वडा आणते। हा, नाही नाही नको, मी खाऊन आलोय। अरे बस रे, बस बस बस। निखिल, तू कसा आहेस? म्हणजे तुझा राग शांत झाला का? राग शांत म्हणजे खरं तर माझी चूक मला कळाली आहे। मी वाटेल तसं बोललो तुम्हाला सगळ्यांना। आई बाबा सॉरी, खरंच सॉरी, माफ करा मला। ताई, खरं तर माझा काही संबंध नव्हता तुमच्या या सगळ्या गोष्टींशी, पण माझ्या आई बाबांमुळे मला हे सगळं करावं लागलं आणि त्याचा दोष मी त्यांना नाही देणार। दोष खरं तर माझाच आहे। मला कळायला हवं होतं। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, खरंच सॉरी। आई बाबा तुम्ही 2 मिनिट उभे राहाल का? का? काय झालं? प्लीज उभे राहा ना, पण प्लीज प्लीज ऐका। अरे काय? अहो निखिल, अरे याची काय गरज आहे का? हं? काय वेडेपणा आहे? नाही बाबा, मी गुन्हाच एवढा मोठा केलाय की ताई मला तुझ्या सुद्धा पाया पडायचे। नाही, काही काय बोलतोस निखिल? हे बघ, तुला तुझी चूक कळली ना, एवढं इनफ आहे आमच्यासाठी। आणि मुळात तू आमची का माफी मागतोयस? जिची माफी तू मागायला हवीस तिची माफी माग, किंवा नको मागूस, म्हणजे तो तुमचा प्रश्न आहे। इरा, सॉरी, मी फार मोठा अपराध केलाय तुझा। निखिल, चुक रे। निघतो मी। नाही नाही थांबा, गरम गरम वडे खाऊन जा। हा, नाही आई नको, मी परत येईन ना। सॉरी परत एकदा सगळ्यांना, येतो। इरा, अगं ते गिफ्ट देऊन दे ना त्याला। अगं नको, राहू दे। हे बघ, त्यांनी 1 पाऊल पुढे टाकलंय ना, मग आपल्याला 2 पावलं पुढे जायला काहीही हरकत नाही। जा जा जा, ते किचन मध्ये गिफ्ट ठेवलेत ना, ते सगळे नेऊन दे त्याला लगेच। नको बाबा। अगं जा इरा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।